बेकायदेशीर बांगलादेशी लोक नावे लपवून राहत होते। पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासे। महाराष्ट्रात कुठे पकडले हे लोक? जाणून घेऊयात यामागची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाशिक पोलिसांनी सांगितलं की गोपनीय माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने एका बांधकामाच्या ठिकाणी छापा टाकला, जिथून 8 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। भारतीय नागरिकत्वाचा पुरावा देऊ न शकल्याने छाप्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। ही कारवाई नाशिक पोलिसांकडून बांगलादेशी वंशाच्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा एक भाग आहे। या कारवाईची माहिती देताना आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, नाशिक पोलीस बांगलादेशी वंशाच्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवत आहेत। गेल्या आठवड्यात असे वृत्त आले होते की एका बांधकामाच्या ठिकाणी 600 लोकांमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करत होते। आमच्या टीमने गुप्त तपास केला आणि 8 संशयितांची चौकशी केल्यानंतर ते बांगलादेशी असल्याचं आढळून आलं। या बेकायदेशीर बांगलादेशींकडून मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड देखील जप्त करण्यात आलं आहे। पोलिसांनी सांगितलं की बेकायदेशीर बांगलादेशींनी अल्पावधीतच त्यांच्या नावावर आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवलं, ही मोठी गोष्ट आहे। सोबतच पोलिसांनी सांगितलं की आम्ही बेकायदेशीर बांगलादेशी भारतात कसे घुसले आणि त्यांना भारतीय कागदपत्रे कशी मिळाली याचा तपास करत आहोत। पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, नाशिक पोलीस आणि आम्ही ATS राज्य गुप्तचर विभागाच्या सहभागाने तपास पुढे नेत आहोत। ते गुन्हेगारी किंवा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत का हे शोधण्यासाठी आम्ही इतर तपास संस्थांच्या सहकार्याने त्यांच्या मागील कारवायांची देखील चौकशी करत आहोत। याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी शनिवारी मध्य दिल्ली जिल्ह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 18 बांगलादेशींना हद्दपार केले आणि 3 अटक केली। DCP सेंट्रल M हर्षवर्धन म्हणाले, मध्य जिल्ह्याने चालवलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 21 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यापैकी 18 जणांना हद्दपार करण्यात आलंय आणि 3 जणांना पकडण्यात आलंय। या प्रकरणात 2 FIR दाखल करण्यात आल्या आहेत। उपराज्यपाल VK सक्सेना यांच्या कडक सूचनानंतर दिल्लीत बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्यात आली आहे। मंडळी, नुकतीच अमेरिकेने बेकायदेशीर व्यक्तींवर ठोस पावले उचलली आहेतच, त्यामुळे बेकायदेशीरपणे राहणारे लोक समाज व्यवस्थेला आणि देश व्यवस्थेला धोका ठरू शकतात, असं एकंदरीत आढळून येते। तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या इनसाइड स्टोरीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।